नेहमी सतत प्रत्येक गोष्ट आपण मुलांना फुकट दिली किंवा आयती आणून दिली, त्यांना असं वाटायला लागतं की ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम की सक्सेस सुद्धा मला माझे आई वडील आयता आणून देतील. जितकं जास्त मुलं जशी जशी टीनेजकडे जातात ना, तुम्हाला माहितीये की ते टीनेजमध्ये जातात म्हणजे काय होतंय, त्यांच्या हार्मोनल चेंजेस किंवा शारीरिक बदल होत आहेत हे तुम्हाला माहितीये, पण हे त्यांना नाही माहितीये. आताच्या काळामध्ये पेरेंट्स स्वतःच्याच करिअरमध्ये, लाईफमध्ये म्हणा बिझी झालेले आहेत. पेरेंट्स एकाच रूममध्ये टीव्ही बघत बसतात पण एकमेकांशी कम्युनिकेट करत नाही. सो ज्या पालकांना आपल्या मुलांना घडवायचंय त्यांनी लर्निंगवरती फोकस करावं, टीचिंगवरती नाही. अदरवाईज इन्फॉर्मेशन तर गुगलकडे पण आहे ना, त्याच्यासाठी टीचर्सकडे पाठवायची काय गरज आहे. गोष्ट आयुष्यामध्ये तुम्ही एज्युकेशन विकत घेऊन द्या पण नाही विकत घेऊन देऊ शकत. लक्झरी मुलांना विकत घेऊन द्या पण समाधान नाही विकत घेऊन देऊ शकत. सो ह्या ज्या गोष्टी आहेत त्या मुलांना शिकाव्याच लागतील आणि पालक म्हणून त्यांना शिकवणं हे पालकांचंच काम आहे. नमस्कार, मी वैशाली देशमुख, डायरेक्टर कौशल्य अकॅडमी लातूर. प्रत्येक पालकाला असं वाटत असतं की माझ्या मुलांनी सक्सेसफुल व्हावं, अगदी सचिन तेंडुलकर सारखं नाव करावं किंवा APJ अब्दुल कलामांसारखं काहीतरी अमेझिंग करावं. पण मग ती अपेक्षा पूर्ण करत असताना किंवा मुलांवरती ती लादत असताना एक पालक म्हणून आपण काय केलं पाहिजे या विषयावरती आज आपण बोलणार आहोत. पेरेंट्सला असं वाटतं ना की सगळ्यात महागड्याच्या शाळांमध्ये टाकलं की माझा मुलगा घडणार आहे म्हणून, राईट. सगळ्यात महागड्याची ट्युशन लावली की माझा मुलगा घडणार आहे. पण महागड्याच्या शाळांमध्ये सुद्धा तोच शिक्षण दिलं जातं आणि महागड्यांच्या ट्युशनमध्ये पण तेच शिक्षणच दिलं जातं. सो दोन्ही साईडमध्ये ना फक्त टीचिंग होत आहे, लर्निंग होतच नाही आहे. आणि लर्निंगची जी प्रोसेस आहे ना त्याच्यासाठी हे आईवडीलच आयडियल असतात मुलांचे. सो मुलं हे आईवडिलांकडे बघून शिकतात. टीचिंगचा अर्थ आहे इन्फॉर्मेशन कलेक्ट करणं. लर्निंगचा अर्थ आहे त्या मिळालेल्या इन्फॉर्मेशनला प्रोसेस करून त्याला नॉलेजमध्ये कन्वर्ट करणं. ओके. सो ज्या पालकांना आपल्या मुलांना घडवायचंय त्यांनी लर्निंगवरती फोकस करावं, टीचिंगवरती नाही. अदरवाईज इन्फॉर्मेशन तर गुगलकडे पण आहे ना, त्याच्यासाठी टीचर्सकडे पाठवायची काय गरज आहे किंवा शाळेकडे पाठवायची काय गरज आहे. पण ती जी प्रोसेस असते ना त्या इन्फॉर्मेशनला मुलांमध्ये नॉलेजमध्ये कन्वर्ट करण्यासाठीची जी प्रोसेस असते ना तिथे पेरेंट्सची इन्व्हॉल्वमेंटच महत्त्वाची असते. टीचर्स नाही करू शकत. मुलाला खूप पैसे खर्च केले तर सक्सेस मिळणार आहे हे एक मिथ आहे. ॲक्च्युली मुलांवरती खूप वेळ खर्च केला ना तर सक्सेस मुलांना नक्कीच मिळणार आहे. एक्झाम्पल सांगते मी. आता आपला जो विश्वविजेता आहे प्रज्ञानंद, त्याची आई बघितली आहे किती साधी आहे, सरळ आहे. तिने आपल्या मुलावरती फक्त स्वतःचा वेळ खर्च केलाय, पैसा नाही खर्च केला. ती एक कुकर घेऊन आपल्या मुलाबरोबर सगळीकडे फिरत असते कारण आपल्या मुलाला काहीतरी हेल्दी खायला मिळावं म्हणून. हे काम दुसरं कोणी करू शकतं पण त्या आईनी चूज केलेलं आहे ते की मला माझा वेळ माझ्या मुलासाठी द्यायचा आहे. आणि जिथे आई वडील वेळ खर्च करतील मुलांवरती तेच मुलं सगळ्यात जास्त सक्सेसफुल होणार. आतापर्यंत जर आपण सक्सेस रेट जर बघितला ना की जे लोक सक्सेसफुल आहेत तीच लोक सक्सेसफुल आहेत जे स्वतःचे आणि दुसऱ्यांचे इमोशन्स मॅनेज करू शकतात. कुणीही बघा, कुठलाही लीडर बघा किंवा कुठल्या कंपनीचा CEO बघा, तो कंपनीचा CEO का आहे कारण तेवढ्या लोकांचे इमोशन्स, त्या कंपनीचे सगळे हे या गोष्टी हसत खेळत ते सगळी कामं करून घेतात लोकांकडे. सो दे आर एबल टू मॅनेज देअर ओन इमोशन्स आणि लोकांचे सुद्धा इमोशन्स. जर हे आपल्याला माहिती आहे की ह्या इमोशन्सच सगळ्यात महत्त्वाचे आहेत तर आपल्या मुलाला डेव्हलप करत असताना त्याचा इमोशनल बॅलन्स त्यांनी कसा मॅनेज केला पाहिजे हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे लक्षात ठेवून. मग तो एखादा मुलगा खूप इमोशनल होऊन जातो, इमोशनल डाऊन होऊन जातो आणि एखादा खूप अग्रेसिव्ह होतो. हे आता घरातल्या परिस्थिती आणि त्याच्या आजूबाजूच्या सिच्युएशन्सवरून मुलं त्यांची स्वतःची इमोशनल डेव्हलपमेंट करतात. की जर मला कोणी सबमिसिव्ह करायचा प्रयत्न करत असेल, सबमिट करायचा प्रयत्न करत असेल तर मग मी अग्रेसिव्ह होईल, मी मारामारी करेल आणि माझं कुणीच ऐकत नाही आहे आणि जो तो मुलगा त्या गोष्टीला सिच्युएशनला कोपअप करायचा प्रयत्न करू शकत नाही तर तो मग इमोशनली डाऊन होत जातो. सो अशा वेळेस आपल्या मुलांचे इमोशन्स आणि मुलांचे इमोशन्स तेव्हाच मॅनेज होतात जेव्हा आपण त्यांच्याबरोबर वेळ घालवतो. आत्ताची जनरेशन ही खूप चेंज झालेली आहे, राईट. जे आधीच्या काळामध्ये होतं तसं आता राहिलं नाही आहे. मुलांना खूप एक्सपोजर मिळालेलं आहे बाहेर, त्यांच्याकडे खूप इन्फॉर्मेशन आहे. मग जेव्हा पेरेंट्स म्हणून आपण त्यांच्याशी बोलतो ना तेव्हा त्यामध्ये तथ्य असलं पाहिजे. तुम्ही मुलांची लँग्वेज समजून घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे. जर तो चिडचिड करत असेल तर याचा अर्थ आहे की तुम्ही त्याचं ऐकूनच घेतलेलं नाही आहे कधी, म्हणून तो उंच आवाजामध्ये बोलतो. जर तुम्ही शांत बसून त्याचं ऐकून घेत असाल तर तो चिडचिड नाही करणार. हे साध्या साध्या गोष्टी आहेत ज्या
मला असं वाटतं की पालकत्वामध्ये लोकांनी लक्षात ठेवणं हे फार गरजेचं आहे. पण हे सगळं करत असताना पालक नेहमी हे सांगतात की आमच्या काळामध्ये असं नव्हतं, आमच्या काळामध्ये वडिलांनी नुसतं बघितलं तर आम्ही शांत बसायचो, आता ही पोरं ऐकतच नाही. पण मग तेवढे लाड हे तुम्हीच केलेले आहेत ना. सो देर इज लॉट ऑफ डिफरन्स देन त्या जनरेशनमध्ये आणि या जनरेशनमध्ये. सो तुम्हाला जर मुलं घडवायची असतील तर या जनरेशनला आधी समजून घ्यावं लागेल की त्यांच्या काय गरजा आहेत, आणि तो तुम्ही मोठे आहात म्हणून ते पहिलं पाऊल तुम्ही उचललं पाहिजे. मुलांकडनं ते होणार नाहीये कारण त्यांना त्याचा अवेअरनेसच नाही. म्हणजे आपल्या काळामध्ये जेव्हा ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही आला होता, त्याच्यानंतर कलर टीव्ही यायला ऑलमोस्ट 5 ते 10 वर्षाचा कालावधी गेला असेल. पण आत्ता आज आलेलं मॉडेल हे उद्या जुनं होऊन जातं. सो हे समजून घेणं पण फार गरजेचं आहे की ज्या इमोशन्सला घेऊन तुम्ही स्वतःला डेव्हलप केलं होतं, ज्या ॲनालिटिकल्सला घेऊन तुम्ही स्वतःला डेव्हलप केलं होतं, ते आता या जनरेशनमध्ये कामाला नाही आहे. ते खूप पुढचा विचार करतात आणि खूप वेगळ्या पद्धतीने त्यांचं इमोशनल नीड झालेलं आहे. सो मग तुम्ही जर त्यांना खूप छोट्या छोट्या गोष्टींना प्रत्येक वेळेस रोज टोकत असाल किंवा रागवत असाल तर तुमच्यावरचा विश्वास, पालकांवरचा विश्वास जो असतो मुलांचा, तो हरवत जातो. आणि मग तो एकदा हरवला की मुलांना असं वाटतं की दे आर नॉट द राईट पीपल हुम आय शुड गो अँड टॉक. जितकं जास्त मुलं जशी जशी टीनेजकडे जातात ना, तितकं जास्त त्यांच्याबरोबर फ्रेंडली झालं पाहिजे. त्यांना हे विचारलं पाहिजे की तुला काही वाटतंय का, कुठला मुलगा आवडतो का, कुठली मुलगी आवडतीये का. हे कम्युनिकेशन आपण मुलांशी केलं पाहिजे. मुलांना कळत नाही, त्यांना माहीतच नसतं की माझ्याबरोबर हे सगळं का होतंय, आणि त्यांना त्याचा अवेअरनेस पण नसतो. हे तुम्हाला माहिती आहे की ते टीनेजमध्ये जातात म्हणजे काय होतंय, त्यांच्या हार्मोनल चेंजेस किंवा शारीरिक बदल होत आहेत हे तुम्हाला माहिती आहे, पण हे त्यांना नाही माहिती आहे. त्यांच्यासाठी ही एव्हरीडेची प्रोसेस आहे, राईट. सो ही एव्हरीडेची प्रोसेसला कम्युनिकेट करून तुम्ही त्याच्याबरोबर संवाद साधायला लागलात तर तुम्ही इमोशनली पण एकमेकांजवळ याल आणि तो जो जनरेशन गॅप तयार होतोय तो सुद्धा कमी व्हायला लागेल. तुमच्या गोष्टी त्याच्यावरती लादण्यापेक्षा त्याच्या गोष्टी समजून घेऊन आपल्यामध्ये काही चेंजेस करता आले पालकांनी, ॲज अ मित्र म्हणून, पालक म्हणून नाही, तर ते जास्त दोघांसाठी पण चांगलं असेल. एखादं मूल वाढवण्याचं असं काही स्टँडर्ड फॉर्मॅट नाही आहे. प्रत्येक मूल हे वेगळं असतं आणि प्रत्येक आईवडील हे वेगळे असतात. इनफॅक्ट ते मूल ज्या परिस्थितीमध्ये घडत असतं तेही वेगळं असतं. पण मला सातत्याने नेहमी हे सांगावंसं वाटतं की मुलांबरोबर पेरेंट्सनी इमोशनली बॉन्ड राहणं हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आताच्या काळामध्ये पेरेंट्स हे इतके जास्त स्वतःच्याच करिअरमध्ये, लाईफमध्ये म्हणा, हे बिझी झालेले आहेत. पेरेंट्स एकाच रूममध्ये टीव्ही बघत बसतात पण एकमेकांशी कम्युनिकेट करत नाही. सो तुमची रिप्लेसमेंट एका मुलाच्या आयुष्यामध्ये, आईची रिप्लेसमेंट ही व्हॉट्सॲप, स्नॅपचॅट यांनी घेतलेली आहे, तर आईच्या आयुष्यामध्ये मुलाची रिप्लेसमेंट ही फेसबुक, टीव्हीवरचे वेगवेगळे सिरियल्स यांनी घेतलेली आहे. सो हा जर तुम्हाला तुमच्या मुलामधला आणि स्वतःमधला जर गॅप कमी करायचा असेल तर तुम्हाला तुमच्या मुलाला तुमच्या आयुष्यातली ती जागा द्यावी लागेल आणि त्याच्या आयुष्यातली ती आईची जागा घ्यावी लागेल. आणि द ओनली सोल्युशन टू दिस प्रॉब्लेम इज स्पेंडिंग टाईम विथ इच अदर. एकमेकांबरोबर मॅक्सिमम वेळ घालवणे. मला आणखीन हे कळलेलं नाही आहे की लोक म्हणतात की एंटरटेनमेंटसाठी काहीतरी पाहिजे, टी व्ही मला बघायचा एंटरटेनमेंटसाठी किंवा मला फेसबुकवरती एंटरटेनमेंट पाहिजे. सो आपल्या मुलाबरोबर गप्पा मारणं, त्याला जाणून घेणं हे काही प्रॉडक्टिव्ह एंटरटेनमेंट नाही आहे का? हे पण आहेच ना, पण मग आपण त्याला किती इग्नोर करत चाललो. अभ्यास म्हटलं की त्याचं गणित आपण सगळ्यांनी ना एज्युकेशनल पुस्तकांबरोबर लावून ठेवलेलं आहे. सो मुलांना अभ्यास म्हणलं ना की त्यांना फक्त ती पुस्तकं दिसतात. आपण जर सांगताना मुलांना हे सांगितलं की अभ्यासाचा अर्थ आहे प्रॅक्टिस, मग ती कशाची असो. आपण म्हणतो मुलांना जा खेळायला जा, त्याच्याऐवजी आपण जर असं म्हणलं की जा तू खेळाचा अभ्यास करायला जा, तर त्याचा अभ्यासाकडे बघण्याचा, अभ्यास या शब्दाकडे बघण्याचा दृष्टिकोन चेंज होणार आहे. मग त्याला अभ्यास करण्यामध्ये पण एन्जॉयमेंट वाटेल. पण तो शब्द आपण कुठल्या पद्धतीने यूज करतो याच्यावरती त्याचा इम्पॅक्ट असतो. आजकाल मुलं खूप सरस यूज करतात की मला डिप्रेशन आहे. ॲक्च्युली काही डिप्रेशन वगैरे नसतं त्यांना, पण तो शब्द आपण इतक्या सहजपणे वापरलेला आहे की मुलांना ते लिंकअप झालंय की ओके, मला जर काही डाऊन फील होत असेल तर मी त्याला डिप्रेशनला यूज करेन. सो त्या अभ्यासाचं पण तसंच झालंय. अभ्यास म्हणलं की ॲकॅडमिक्स म्हणलं की बोरिंग, तर गणित सेट झालेलं आहे. सो हे गणित कुठेतरी आपण चेंज केलं पाहिजे. मला असं वाटतं की 2 गोष्टी पॅरेंट्सनी लक्षात ठेवल्या पाहिजेत आपल्या मुलाला घडवताना, वाढवताना नाही, की त्यांना सेल्फ डिसिप्लिन, आय एम सेईंग मेंटल सेल्फ डिसिप्लिन, आणि त्यांचं सेल्फ असेसमेंट, ह्या 2 गोष्टी कंटिन्युअसली झाल्या पाहिजेत. इनफॅक्ट रोज झाल्या पाहिजे. सेल्फ डिसिप्लिन म्हणजे काय माहिती आहे का, की आपण सेल्फ डिसिप्लिन म्हटलं ना की आपल्याला असं वाटतं की शिस्तीत राहणं.
शिस्तीत राहणं नाही आहे, शिस्तीत विचार करणं म्हणजे सेल्फ डिसिप्लिन आहे. किंवा कुठली शिस्त, मग मला आज काय वाचायचंय, किंवा मी हा विचार करणं की मला कुठल्या चांगल्या सवयी लावून घ्यायच्या, किंवा मी ॲज अ पालक म्हणून हा विचार करणं की मला माझ्या मुलाला कुठल्या चांगल्या सवयी लावायच्या. आणि एज्युकेशन माणसांना घडवत नाही, तर चांगल्या सवयी माणसाला घडवत असतात. ठीक आहे. सो अभ्यास करणं म्हणजे फक्त पुस्तकं घेऊन अकॅडमिक्सचा अभ्यास करणं असं नाही आहे. अभ्यास करणं म्हणजे प्रॅक्टिस करणं. मग ती कशाचीही प्रॅक्टिस असेल, खेळाची प्रॅक्टिस असेल, ड्रॉइंगची प्रॅक्टिस असेल, किंवा अकॅडमिक्सची प्रॅक्टिस असेल. पण अभ्यास करायची सवय ही सेल्फ डिसिप्लिनचा भाग आहे. एक्सरसाइज करणं हा सेल्फ डिसिप्लिनचा भाग आहे, त्याच्यामुळे बॉडी चांगली राहते. आणि सेल्फ असेसमेंट म्हणजे मला असं वाटतं की जोपर्यंत माणूस हा स्वतःच्या चुका कबूल करत नाही, तोपर्यंत तो प्रोग्रेस त्याचा होऊ शकत नाही. चुका कबूल करण्यासाठी सगळ्यात आधी हे जाणून घेणं फार गरजेचं आहे की माझं चुकतंय कुठे. आणि त्यालाच सेल्फ असेसमेंट म्हणतात. की एखाद्या गोष्टीमध्ये मुलांनी चूक केली, तर ती चूक का झालेली आहे, अवावधानाने झालेली आहे त्याच्याकडनं ती चूक, की कुठल्या तरी लॅक ऑफ सेल्फ कॉन्फिडन्स असेल, किंवा लॅक ऑफ नॉलेज असेल, या सगळ्या गोष्टींमुळे झालेली आहे. हे जाणून घेणं फार गरजेचं आहे. सो जे पालक सतत आपल्या म्हणजे मुलावरती सेल्फ असेसमेंट करत राहतात आणि त्याला पदोपदी सांगतात, उपदेश देणं म्हणत नाहीये मी, उपदेश नका देऊ, त्यांनी काही प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही होणार आहे, पण त्याच्या चुका सुधारून त्याच्यावरती काम करत राहतात, तो विद्यार्थी ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम हा त्याच्या आयुष्यामध्ये सक्सेसफुल होणारच आहे. हे मात्र फॉर्म्युलेशन फिक्स आहे. नेहमी सतत प्रत्येक गोष्ट आपण मुलांना फुकट दिली किंवा आयती आणून दिली की फक्त फायटिंग स्पिरिटच नाही आहे, त्यांना आयुष्यामध्ये काही करायचीच इच्छा होत नाही. तुला साधं एक एक्झाम्पल सांगते की आपण कुठल्या भावनेनी मुलांना सगळ्या गोष्टी देतो की माझ्या वेळेस मला हे मिळालं नव्हतं, सो मला माझ्या मुलाला काही कमी करायचं नाही, म्हणून आपण प्रत्येक गोष्ट त्यांनी मागायच्या आधीच देतो. इनफॅक्ट आपण मुलांचे इतके लाड करतो की त्याला भूक लागायच्या आधी खायला दिलं जातं. सो भूकचा अर्थ ज्याला माहिती नाहीये तो कधीच हे समजू शकणार नाही की त्याला त्या अन्नाची व्हॅल्यू काय, राईट? कारण त्याला माहितच नाही की भूक लागणं म्हणजे नेमकं काय. सो इतकं जर आपण मुलांना वातावरण कम्फर्ट झोन मध्ये टाकतोय, तर त्यांना असं वाटायला लागतं की ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम की सक्सेस सुद्धा मला माझ्या आई वडील आयता आणून देतील. मग तो करिअर मधला सक्सेस असेल, गेम्स मधला सक्सेस असेल. आणि मग जेव्हा ह्या रॅट रेस मध्ये मुलं फेल होतात, तेव्हा ते त्या फेल्युअरला एक्सेप्टच करू शकत नाही. दे लूज देअर कॉन्फिडन्स, दे लूज एव्हरीथिंग. त्यांना असं वाटतं की आई वडील पण आता काही करू शकत नाही. सो तू भाऊ पुढे जाऊन याच लोकांमध्ये असं दिसायला लागतं की हेच जे मुलं आहेत हे पुढे जाऊन कंपनीजमध्ये खूप छान परफॉर्मन्स नाही करू शकत, किंवा ते ऑल द टाइम डिप्रेशनमध्ये किंवा स्ट्रेसमध्ये असतात, बिकॉज दे कॅन नॉट टेक निगेटिव्ह थिंग्स अबाउट दॅमसेल्फ. कारण पॅरेंट्सनी इतकं पॅम्पर केलेलं आहे त्यांना एक वेगळं विश्व आई वडिलांनी दाखवलेलं आहे, त्या विश्वामध्ये त्यांनी ठेवलेलं आहे. आणि मग जेव्हा रिअल लाईफमध्ये हे मुलं जातात ते स्ट्रगल घेऊच शकत नाही. मी एक फॅमिली बघितली आहे की मुलीला US ला जायचं होतं MS करायला. ती तिचं एक्झाम जी होती, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम, ती क्लिअर करून तिला स्कॉलरशिप नाही मिळाली. शेवटी आई वडिलांनी शेत विकून त्या मुलीला US ला पाठवलं. का? कारण तिच्याबरोबर तिच्या मैत्रिणी पण चालल्या होत्या. ओके. सो होतंय काय, ती कदाचित तिथे जाऊन डिग्री घेईल, पण ती डिग्री घेतल्यानंतर त्याचं जे युटिलायझेशन असलं पाहिजे ते युटिलायझेशन ती करेल का नाही याची काही गॅरंटी नाही आहे. मोर एव्हर ज्या मुलीसाठी आई वडिलांनी शेत विकलं, ते शेत त्यांच्या रिटायरमेंटची पुंजी होती. सो आपण आपलं रिटायरमेंट किंवा म्हातारपण हे अख्खी पुंजी जर मुलांसाठी खर्च करून देत असू त्यांना, तर मुलांना त्याची किंमत पण राहत नाही. आज तिला US ला जायचं होतं म्हणून शेत विकलं, उद्या तिला मर्सिडीज पाहिजे म्हणून मग तुम्ही घर विकणार का? सो मुलांच्या कुठल्या गरजा कुठंपर्यंत थांबवल्या पाहिजेत आणि त्यांना त्याची जाणीव करून दिलं पाहिजे की हे करिअर तुझं आहे, यू आर ओन रेस्पॉन्सिबल फॉर दिस. तू मेहनत कर, तू मेहनत करून ते सीट कमव, रादर दॅन आम्ही तुला विकत घेऊन देऊ. सो हे कुठेतरी थांबलं पाहिजे ना. प्रत्येक गोष्ट आयुष्यामध्ये तुम्ही एज्युकेशन विकत घेऊन द्या, शहाणपण नाही विकत घेऊन देऊ शकत. तुम्ही लक्झरी मुलांना विकत घेऊन द्या, पण समाधान नाही विकत घेऊन देऊ शकत. सो ह्या ज्या गोष्टी आहेत त्या मुलांना शिकाव्याच लागतील, आणि पालक म्हणून त्यांना शिकवणं हे पालकांचंच काम आहे. सो आयतं दिल्याने काय होणार आहे? आज एखाद्या मुलांनी जेव्हा छोटीशी चूक केलेली असते आणि पॅरेंट्सला असं वाटतं की चला छोटंसंच आहे, काही बोलायची गरज नाही, सोडून द्या, त्यांना मुलांना वाव मिळत जातो परत मोठ्या मोठ्या चुका करायच्या. ओके. आणि बऱ्याचदा असं होतं की पेरेंट्स दोनच भूमिका घेतात. एक पहिली भूमिका असते जिथे ते खूप कॅज्युअली बिहेव करतात, आणि एक भूमिका असते जिथे ते खूप स्ट्रिक्ट होतात, म्हणजे अगदी मुलांना मारायला पण कमी करत नाहीत पॅरेंट्स. पण ह्या दोन्ही भूमिका चुकीच्या आहेत. जेव्हा तुम्ही मारायला जाता मुलाला, त्याला समजून सांगायच्या ऐवजी, तेव्हा तो रिबेल होतो.
मग तो तुमचं कधीच ऐकत नाही. आणि जेव्हा तुम्ही कॅज्युअल घेता तेव्हाही मुलाला असं वाटतं की यार मी किती चूक केली तर माझ्या आईवडील मला काही म्हणणार नाही. सो मधला मार्ग असा आहे की तुम्ही मुलाला समजून सांगा, त्याला विचारा की कारण काय होतं आणि मग त्याच्याशी संवाद साधा. जर आपण कॅज्युअल घेतलं तर तेही चुकीचं आहे आणि अगदी टोकाची भूमिका घेतलं तरी तेही चुकीचं आहे. मी आधी पण एकदा बोलले की मुलांना उपदेश देणं काहीच उपयोगाचं नाही. ठीक आहे, मुलं लहानपणापासूनच ना आई वडिलांना कॉपी करत असतात. मला तर खूप स्ट्रॉंगली पण असं वाटतं की 50% तर जीन्स तुमच्याच आहेत ना, राईट? सो तुम्ही जसे वागता मुलं तशीच वागणार आहेत. तुम्ही उपदेश केल्याने काहीच होणार नाही. तुम्ही जर त्यांना म्हणताय की सोशल मीडियावरती कमी राहा, इंस्टाग्राम वापरू नको, पण ऑल द टाईम तुम्ही घरी आल्यानंतर एंटरटेनमेंटच्या नावाखाली डिजिटल प्लॅटफॉर्मवरतीच आहात, तर मुलं तेच बघणार. आणि कदाचित ते तुम्हाला हे बोलणार नाहीत की तुम्ही काय करताय म्हणून, पण त्यांना हे दिसतंय की तुम्ही काय करताय, राईट? मुलं आपल्या आयुष्यामध्ये ना एक आयडियल डिसाईड करतात की हा माझा आयडियल आहे, हा माझा आयडियल आहे. पण टीनेजच्या आधी मुलांचे आयडियल हे त्यांच्या आईवडीलच असतात. आणि मग जेव्हा टीनेजमध्ये आल्यानंतर त्यांना कळतं ना की नाव आय हॅव टू अपग्रेड माय सेल्फ ऑर चेंज, किंवा आईवडिलांची काहीतरी अपेक्षा आहे की मी केलं पाहिजे, त्यावेळेस त्यांना असं वाटायला लागतं की देन यू आर नॉट दॅट आयडियल ज्यांचं मी ऐकलं पाहिजे. आणि म्हणून ते ऐकत नाहीत आईवडिलांचं, म्हणजे त्यांच्या नजरेमध्ये तुम्ही ते मेंटेन नाही करू शकला. सो मला एक स्टोरी सांगावीशी वाटते की एक माझं बऱ्याचशा विद्यार्थ्यांबरोबर संवाद होत असतात, तेव्हा एका विद्यार्थिनीने मला सांगितलं की मॅम सगळ्यात महत्त्वाचं आहे की मी जेव्हा आईला बोलायला जाते ना तेव्हा ती ऐकत असते, पण ती ऑल द टाईम फोनवरती असते आणि ती करते. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की शी इज नॉट, म्हणजे तिचं अटेन्शनच नाही आहे माझ्याकडे. आणि ती ऐकते, ती मला उत्तरं पण देते, पण समहाऊ मला ते कनेक्ट नाही. सो मला असं वाटतं की आपण जेव्हा संवाद साधत असतो तेव्हा एकमेकांच्या नजरांमध्ये बघत असतो, एकमेकांचे एक्सप्रेशन्स आपण रीड करत असतो आणि मग त्याच्यावरून आपण आपले रिप्लाय ठरवतो. सो संवाद साधण्याचा अर्थ असा नाही आहे की फक्त शब्दांची उत्तरं द्यायची आहेत. संवाद साधायचा अर्थ असा आहे की त्या एक्सप्रेशन्सला, त्या इमोशन्सला मॅनेज करून उत्तरं द्यायची, राईट? सो आपण जर थोड्या वेळासाठी, जेव्हा आपली मुलं आपल्याशी संवाद साधतात किंवा बोलायचा प्रयत्न करतात, तेव्हा थोड्या वेळासाठी जर तो डिजिटल प्लॅटफॉर्म, मग टी व्ही असेल किंवा मोबाईल असेल हातातला, तो बाजूला ठेवून जर आपण त्यांच्या डोळ्यात डोळे घालून बोललो तर ते जास्त इम्पॅक्टफुल राहणार नाही का? असे खूप पेरेंट्स आहेत ज्यांची उदाहरणं मला सांगावीशी वाटतात की त्यांनी ती इमेज आपल्या मुलांच्या नजरेमध्ये मेंटेन केलेली आहे आणि ज्याच्यामुळे आणखीन सुद्धा जेव्हा त्यांची मुलं टीनेजमध्ये आहेत तर त्यांच्या आईवडिलांचं खूप छान पद्धतीने ऐकतात. काल एका प्रोग्राममध्ये विक्रम साठेंची भेट झाली आणि त्यांच्याशी संवाद साधायला मिळाला. त्यांच्याशी बोलत असताना लक्षात आलं की त्यांनी जे पुस्तक लिहिलेलं आहे ना की हाऊ सचिन डिस्ट्रॉय माय लाईफ, इज अन अमेझिंग थिंग. ते क्रिकेटमध्ये उतरले ज्याच्यासाठी होते की त्यांना सचिन तेंडुलकर सारखं व्हायचं होतं. पण आपण त्यांच्या बोलण्यामध्ये किंवा संवादामध्ये माझ्या हे लक्षात आलं की आपल्यातला आपण बाहेर काढायचा आहे, आपण कॉपी नाही करू शकत. सो मला ना प्रत्येक पालकाला ही विनंती आहे की तुमचा मुलगा वेगळा आहे. सो मला असं वाटतं की जर तुम्हाला त्यातला, तुमच्या मुलातलं ते वेगळं पण शोधता आलं आणि कुणासारखं न बनवता तुम्ही त्याचंच बेस्ट व्हर्जन जर बनवू शकलात तुमच्या मुलाचं, तर मला वाटतं की मग रॅट रेट्स त्याच्यासाठी नाहीच आहे. इनफॅक्ट सगळे रॅट्स हे तुमच्या मुलाबरोबर रेस करण्यासाठी प्रयत्न करते. सो मुलांना रॅट रेसमध्ये ढकलण्याच्या ऐवजी त्याला त्याचं बेस्ट व्हर्जन तयार करायचा प्रयत्न करत